सुखदुःखात नेहमीच सोबत असणारे आमचे आजोबा, त्यांच्या हातून आज आम्ही केलं आमच्या बेकरीच्या आउटलेटचं उद्घाटन। तर रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय। आज आमच्या होतं लोकसेवा बेकर्स या नव्या उद्योगाचं उद्घाटन आणि सकाळी सकाळी आम्ही सर्वजण गेलो त्याच्या तयारीला आणि आमच्या सोबत आजोबा पण आले बघायला आम्ही काय करतोय ते। मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या नवीन व्यवसायाचं उद्घाटन आपल्या आजोबांच्या हातून करतो, हे आपलं एक भाग्यच म्हणावं लागेल आणि त्यांचा आशीर्वाद पण आपल्याला भेटतो। बायकोने आणि वहिनीने मस्तपैकी रांगोळीची तयारी केली आणि 5 मिनिटात मस्त सुंदर रांगोळी काढली। तोपर्यंत आमच्या मोठ्या दादाने आणि मी रेबिन लावून घेतली बरं का। बघता बघता खूप सारे लोक जमली आणि आम्ही सुरुवात केली दुकानाची पूजा करण्याची आणि बघता बघता सर्वच जणांनी पूजा करून घेतली। आणि हे आहेत आमचे बाप्पू आणि आबा, त्यांनी तर एकदम जोडीनेच पूजा करून घेतली। त्यांचं तर झालं, त्याच्यानंतर आमच्या मातोश्री पण लगेच आल्या। मम्मीची तर झाली पूजा करून, त्याच्यानंतर वहिनी आणि बायको लगेच आले पटापट पूजा करायला। त्यांची पण झाली पूजा करून, त्याच्यानंतर घेतला एकदम मस्तपैकी मोठा नारळ फोडून आणि त्याच्यानंतर वेळ आली त्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो। आणि हे आहेत आमचे आजोबा, त्यांच्या हातून उद्घाटन करणं हे आमच्यासाठी एक भाग्य। आमच्या भाऊने पण आनंदाने रिबीन कापून घेतली। उद्घाटन झाल्यानंतर पोटाला लागली होती भूक, त्याच्यानंतर आम्ही केलं समोसाचं वाटप। गरमागरम समोसा खाल्यानंतर सगळ्यांनी केलं फोटोशूट। उद्घाटनाला पोचता पोचता आमच्या मोठ्या मावशीला झाला उशीर आणि मग काय तर मावशी बरोबर पण आली होती आजी, तिने पण केली पूजा। त्यानंतर मम्मी, पप्पा, दादा, वहिनी आणि सोनू यांनी पण पूजा करून घेतली। मित्रांनो, हे पहा 2 व्याहांचं प्रेम। आमचे भाऊ आमच्या अन्नाला पाणी देत होते, यालाच म्हणतात खरं प्रेम। मित्रांनो, आजचा दिवस तर खूप चांगला गेला। काय मग मित्रांनो, ब्लॉग तर झाला पूर्ण। जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर घ्या फॉलो करून।